नमस्कार, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि बाजारावरून आले आता मी, भाजीपाला खरेदी केला। मस्त अशी नूडल्स करायचे मुलांना खायला। आणि मग मार्केटवरून येताना मी आमच्या जवळ कुंदन मार्केट आहे तिथून नूडल्स आणले, टोमॅटो केचप आणलं, सोया सॉस आणला, रेड चिली सॉस आणला। आणि म्हटलं चला आता मस्त छान असे नूडल्स करूया। तर कढईमध्ये पाणी ठेवलं, पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं, उकळू द्यायचं। आणि मग त्यामध्ये ते नूडल्स टाकायचे। अर्धेच नूडल्स टाकले मी आणि चांगले 2 मिनिटं शिजवून घ्यायचे। शिजल्याच्या नंतर गाळणीमध्ये का चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आणि त्यावरती गार पाणी टाकायचं। गार पाणी जर टाकले नाही ना तर नूडल्स चांगले होत नाही। आणि नूडल्स गार होईपर्यंत मी काय केलं आहे, इकडं कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी कांदा लसूण आल्याची पेस्ट परतून घेतलं। नंतर त्यामध्ये आपलं टोमॅटो टाकले, मग ते पण परतून घेतले। टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, सोया सॉस टाकला, थोडीशी लाल मिरची टाकली कारण मला तिखट आवडतं म्हणून। आणि मस्त छान असे परतून घेतलं आणि परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपले मस्त असे मोकळे झालेले नूडल्स टाकले आणि पटापट परतून घेतले आणि मस्त असे नूडल्स खायला तयार झाले। आणि थोडासा आवाज येतोय तर तुम्ही थोडा इग्नोर करा। आणि नूडल्स होत नाही तर तेच मुलांचं चालू, मम्मी आम्हाला आहे ना मंचुरियन पण करायचे कोबीचे। म्हटलं ठीक आहे करा, म्हटलं खा आता। आणि थोडंसं पावसाचं वातावरण तर मुलांना असं काही गोष्टी खावा पण वाटतात। आणि बाजारातून खूप काही आणलेलं पण होतं मी, फक्त जास्त व्हेजिटेबल नव्हते आणलेल्या कारण बाकीचे दुसरे आम्ही कारण सुपर मार्केटला गेलतो, कांदे टोमॅटो बटाटो आणले, त्याच्यानेच खूप जड भाजीपाला झाला होता। आणि जवळ मार्केट म्हटलं रोज जाऊन घेऊन येतं। आणि मस्त मुलं तुटून पडले बघा खायला आणि इतके खुश होतात का बस असं काही खायचं म्हटलं का। आणि मग आता हे खाल्ल्याच्या नंतर त्यांना पुन्हा भुका लागल्या, मग म्हटलं मस्त हरभऱ्याची खोडलेली भाजी करावा। तर मग बघा हरभऱ्याची भाजी घेतली, त्यात मस्त बेसन पीठ कालवलं आणि कढईमध्ये तेल टाकलं, लसूण टाकलं केवढा मोठा आणि लाल मिरची पावडर टाकली, तुम्ही वाळली मिरची सुद्धा टाका आणि एक तांब्या आधण ठेवलं आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे ना कालवलेलं मस्त भुरळून हाटून घेतलं आणि छान अशी आपली हटलेली हरभऱ्याची भाजी झाली। त्यामध्ये थोडीशी ना तुम्ही चिंच टाका, चिंचाने काय होतं भाजी मस्त आंबट अशी थोडीशी नाही का आंबूसपणा येतो आणि खायला मस्त छान अशी टेस्टी लागते। आणि मस्त अशी छान भाजी केली। आज खूप सारे रेसिपी शेअर केले ना। आज मम्मी घरी नाही आणि आज घरी आमच्या दोघांचं काय चालू आहे धिंगाणा। आणि आज बघा मी काय बनवलं आहे मंचुरियन, आणि मी फर्स्ट टाइम मंचुरियन बनवलंय आणि ते पण मम्मी घरी नसताना। माझं कुठे चालू आहे, मम्मी आलो काय बोलती काय माहिती, पण खूप भारी झाले। आणि जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला याची रेसिपी पण सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे जावा। कारण की हे मंचुरियन मी फर्स्ट टाइम बनवले, ते पण मम्मी घरी नसताना, पण खूप भारी झाले। आणि हे दिसते तसे नाहीये, ते म्हणतात दिसतं तसं नसतं, तुम्हाला वाटत असेल जळलं येते पण तसं नाही, ते पूर्ण आतून फ्राय व्हायला पाहिजे, नाही तर ते आतून पिठं लागतं। म्हणून मी त्यात थोडं असं काळपट केलंय आणि त्याचं सॉस पण रेडी करायला इकडचं सामान हे केलं बनवलंय, चटका बसला। आणि मम्मी घरी नाही त्याच्यात आमची ही अशी उद्योग चालू आहे। नंतर मम्मी हा व्लॉग बघानच। आणि हे बघा दादूने तो गोळे करून ठेवले ले सारखे रे बघ इथून राख, इथं माल मसाला आहे बाकी। आणि तुम्हाला नक्की याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, काही खूप भारी मंचुरियन बनवले मी आणि माझ्यापेक्षा बाहेर कोणीच बनवू शकत नाही, मला तरी असं वाटतं। कारण की इतले पोळलं हे बघा, हे पोळलं त्या साईडलाच ठेवते, दाखव डायरेक्ट तडका फडकी, तसं काही मिरचीचा तडका दिलाय। लावू राहील ना बोटाची, कापूस लाव, कापूस काय नीट होत, कापूस लावला बघा बोटचं चूक येते बघा, लांब नाही दुख राहिले रे, दाखव मागून नाही उडलं, दे चांग 3-4 वेळ उडलं। तुला काय आनंद होतोय का? झालं का नाही? मा भूक लागली, तुला भूक लागली मग आताच उदार मारू आले बाहेरून खेळून आलेले खाती। हा रे माले दी चल एक हातात दे ना, बघ बरं पिठाय लागतंय का? लागायला असेल तर सांगा मला, चुकता त्याला लय दुखत आहे। मिरची गेली तोंडात, हे बघ ना मिरची गेली, मिरची होती, बस ना बरोबर।
स्पायडरमॅन सांग ना. खायचं नको दाखव. आता मी हे सगळे तळते मग तुम्हाला दाखवते. तर बघा मला मग अशी पोल होते बघा इथं किती फुगलंय दिसतंय का. अजून तुम्ही व्हिडिओ बंद झाला पण मी उड्याच मारत होते खूप दुखत होता. आणि असं मला सांगायचं तर राहूनच गेलं तर आज आहे मदर्स डे. आणि मदर्स डेच्या मम्मीसाठी हा मी स्पेशल मंचुरियन बनवले आणि हे मम्मीला माहित नाही तर मम्मी आलं मम्मीचे रिएक्शन बघू आपण. आणि आता मी मंचुरियन बनवले आता त्याचा सॉस तयार करते. मी त्याच्यासाठी घेतलं आता तेल आणि त्याला टाकणार हे सगळं व्हेजिटेबल्स. मी आता हे जे चिरले ना हे टाकणार. एवढेच झाले भरपूर आहे पण बाकीची मी नंतर ठेवली. आता सध्या आम्हाला खायला मम्मी आलं मग मम्मीला परत एवढे झाले. मग आता हे सगळं हे सामान आहे मग हे सगळं झालं ना लय झाले ते थोडे वेळ खा आपण ते कमी कर. मग हे सॉस आहे ना हे सॉस टाकणार मी त्याच्यात. तर चला तुम्हाला पण दाखवते. एक मिनिट. हो आमच्या पुढं लगेच झालं पण. गॅस तापी निघतं नाही मग मंचुरियन. अयो लवडू राहिलं. मी टाकते पहिले सोया सॉस थोडं थोडा नाही जास्त टाक. टाकते थोडं टाकते. अयो नाही अयो आता थोडं आहे ना. आता रेड चिली सॉस. अयो आता टमॅटो केचप. उडून राहिलं उडलं माझं उडले करा मग माझं घ्या. चल काही नाही. हुई 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 मोठे घे ना काहीतरी. मोठे घे ना काही नाही. सोया सॉस माझं घे. आणि आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकते. मी ही रेसिपी फोन मध्ये बघितली होती तसंच पाणी पण टाकतात म्हणून. बस मला झालं पण असतं ना नक्की पाणी अजून मला नाही माहिती. मी ते फोनवरती इकडे दाखवले मला पण. मी ते फोनवर रेसिपी पाहिली होती. असं आहे आमचं मंचुरियन. खूप भारी आलं आहे. याच्यात टाकत आहे आपले फ्राय केलेले मंचुरियन. 1 बाय 1 डिप करीते बघा तुम्ही. आता आपल्यालाच थोडे केले आपण. सांग ना त्यांना आता आपल्यासाठीच केलं थोडं. तू सांगतोय ना तरी तरी सांगू नको पण जाऊन दे. पहिला आज वाईट. हे असं झालं आहे आमचं मंचुरियन. मग आता हे काळ काळ दिसत आहे पण ऑनलाईन बाहेरून ऑर्डर केलेलं पण असंच असतं ना काळ काळ. थांबते थोडं हे पाणी कमी होऊन दे त्याचं. आटून देऊ मला पण दाखव ना दाखव. मला दाखवितच नीट बोल. तू फक्त ते मंचुरियन कधी बघितलं नसेल का. नीट बोल. मग तुम्हाला का नाही नीट बोल ना. तो हो गया है हमारा मंचूरियन रेडी. तो अब मैं इसे सर्व करती हूँ हमें खाने के लिए. नीट बोल. तो आपको दिखाती हूँ. थांब ना. सोडा. गरम आहे. माझा वाह. हात दुखतोय. बाबा मुंडी
थांब आता. थांब ते चाकू काढून दे मला. हा ते टीव्ही सिरियल मध्ये नाही का असं करून खातात ती तसं कसं असं. अरे अरे कट हो जा रही तू. निर्बल जाने दो कैसे भी हो. हे देखो हमारा मंचुरियन कैसे हुआ है. ले मी पकडे त्याचं सगळं त्याचं. थांब सगळं थांब. हे असं आमचं मंचुरियन झालं आहे. तब मैं उसके ऊपर से धनिया डाल रही हूँ. त्या दिवशी सारखं निवडून टाक नाही तर टाकशी. त्या दिवशी आम्ही आहे ना शेव केली तिने हेच निवडलं नाही. काय आहे का तुम्ही ते तुला बी लागली लिंबाची. लय भंगार लागली. ते तुझी कोथिंबीर तू खायचं नाही ना मग. नाही मी बनवली होती. तू बनवली होती मग. तू इकडे बघ. तू माझ्याकडून बघितलं तर ही बघा माझा वरतून तडका त्याला थोडासा बास नाही. जरा हिरवं नको का. काय काय याच्यावर. अब मी कापती कांदा. कापती कापी बोर्ड लावती काय. कापी ते ऐशी इधर कापी ती इकडे बोलले. कापी ती इकडे बोलले होते. तो ऐसा होगा. ऐसे हुआ है मेरा मंचूरियन रेडी. और अब हम भाई बहन मिलके खाने वाले हैं मंचूरियन. बोल टेस्ट करो दिखाओ कैसे लगा आपको बताओ. चम्मच से लो. रियली तुम्हें पसंद आया. खाऊ फिर. आणि अशा पद्धतीने ना दीदीनं मंचुरियन सुद्धा केले आणि छान असे बनवले आणि थोडंसं फनी व्हिडिओ बनवलेला आहे. काही गोष्टी तिला जरा थोडेसे चटके वगैरे बसले तर त्या इग्नोर करा. आणि कसं आहे पहिल्यांदा ती व्हिडिओ बनवत होती. मी त्यांना म्हटलं बनवू नका व्हिडिओ पण मुलांनी ऐकलं नाही आणि बनवला. आणि मी आल्याच्या नंतर आहे ना म्हटलं चला आंबाड्याची भाजी मस्त खुडूया. तोपर्यंत ती मला म्हटली मम्मी तुला पण करून देते खायला. आता मम्मी आली आहे. आता मम्मीसाठी मी करीत आहे परत मंचुरियन. हे बघा सगळं चिरून घेतलं आहे मागाच्या वाणीच. मम्मी याच्यात मसाल्याचं त्याच्यात पाणी पण टाकतात ना गं. बघ टाकतात पाणी बघ. मी काय म्हणलं मग नाही टाकतात का. तू नाही टाकत म्हणलं. दोन्ही पाणी टाकतात. मग तर विचारलं मला काय माहिती. मग मी कुठे बघितलं मग विचारलं. मी एवढे कांदे वरतून टाकायला ठेवले मग लागते. ओ लय गरम आहे. नाही वाटतं तीन आले. दोन्ही सॉस मिरची लगेच फिरायला लागलं. थोडा मेरी माँ मम्मा. तुम्ही गॅसवर तेवढं उडत आहे. तुम्ही गॅसवर तेवढं उडत जा ना. बस ना बाई. काय बस. तुला काही प्रॉब्लेम आहे ना. मग मी खाणार आहे डबा.
नको नको म्हणते माझ झालं पाणी आईनं केलं झाडच कशी हा का तू कोणते सराबाई हा मला हात दुखतोय परत मी काय करू नाचतो का नाही काला काला मंचुरियन और काला काला पानी मग जास्त नव्हतं झालं पण तू लगेच टाकली थोडं कोण नाही दिलं चांगले लागत आता हे ना भाजी केल्यावाने मी भाजी करते सर मागवे सोयाबीन चिली तरी चालेल आला भाजी ती भाजी हल्ली ना तू काही भाजी केली त्याला हे असं कसं उरायला हे पाणी कसं झालं माहितीच तूच टाकलं मग अरे आटून दे ना आटून एवढं नव्हतं झालं ना पण तू पूर्ण एक ग्लास टाकला मग काय मग एकच ग्लास टाकतो बघा 1 किलो आहे ना मुगाची डाळ आणि 1 किलो उडदाची डाळ आणि हे 2 मसाला आणलाय मी आणि हे आता दळून आणणार निवडून आणि पापड बनवणार याच्यावाले मी आणि हे बघा पॉपकॉर्न करायचे तर करून बघते मी आता कसे करायचे ते कुकर घेतलंय याच्यावर रेसिपी दिलेली आहे ती बघते आणि मग दाखवते तुम्हाला मी तुला दाखवू का एकच काढताय ते काय काहीच नाही टाकायचं आता त्याच्यात नाही का तेल नाही तेल असं असतं का हे हा त्याच्यात लिहिलं असं ना रेसिपी दिलं असं तेल बिल नाही का तसंच असतं सगळं मोकळं केलं का सगळं का यात काय हळद टाकू का आता का नंतर लगेच टाकेल लगेच थोडंसं त्यात दिलं काहीच टाकायचं नाही म्हणून त्यात सगळं आहे तरी आपण टाकू थोडं झालं त्याला चमचेने झाकला इकडे घे तेल असतं का ते चिकन झाकण लावायचं ना कुकर हे काढून घ्यायचं ना त्याचं वालं काय वाफ सुट्टी काढून घे नाही सिट्टू दे बघू आपण वासा ठेवले भाजी त्याचा अरे वाव किती झालं असं झाकण दाखवा हे बघा वाव किती भारी झाले फर्स्ट टाइम घरी केले हे कसे झाले इतके फास्ट होते मला माहितीच नव्हतं मम्मी 2 मिनिटापेक्षा कमी लागते एक म्हणजे 2-5 सेकंदात झाले पण ते मम्मी बाउल मध्ये काढायचं
किती झाले ते 10 रुपयापेक्षा जास्त झाले. 10 रुपये 20 रुपयाची घेतो आपण. 10 रुपयात तेवढे येतात का ग? नाही, याच्यापेक्षा 20 रुपयाला एवढीच येतात. ही 20 रुपयाची गॅस केला आपला प्लस. त्याच्यापेक्षा आयते घेतलेले परवडते. पण फर्स्ट टाइम घरी केले. असे करायचं खाल्ले पण आहे. चलो कसे लागले? आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.